वलांडीसह परिसरात 10वी बोर्ड परीक्षा सुरळीत चालू। देवणी तालुक्यात वलांडी येथे परिसरातील 10वीच्या बोर्ड परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून चालू झाल्या असून आज दिनांक 21 रोजी 10वी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर मराठी या मातृभाषेचा असल्याने देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर व देवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके या दोन प्रशासनाच्या चौक बंदोबस्तात 10वी बोर्ड परीक्षा सुरळीत चालू झाली आहे। यात वलांडी येथे श्री व्यंकटेश विद्यालय या परीक्षा केंद्रावर 7 शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असून या केंद्रावर एकूण 293 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। त्यात श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी, बालाजी विद्यालय वलांडी, छत्रपती शिवाजी विद्यालय बोंबडी, राष्ट्रीय विद्यालय टाकळी, भोगेश्वर विद्यालय तळेगाव, भोगेश्वर विद्यालय देवण हिप्परगा, विमलताई विद्यालय देवण हिप्परगा इत्यादी शाळेतील विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत। या केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून RS धडे हे काम पाहत आहेत, तर बैठे पथक म्हणून RB आलापुरे, SP मिरज गावे, DH करमले हे बैठे पथक म्हणून काम पाहत आहेत। तर धनेगाव येथील महादेव विद्यालयाच्या केंद्रावर मुख्याध्यापक रामलिंग मुळे यांनी शासनाने आखून दिलेल्या नियोजनबद्ध परीक्षा केंद्र केले आहे। त्यात 200 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। त्यात महादेव विद्यालय धनेगाव, नागाबुवा विद्यालय हेळंब, सौ मीरा माध्यमिक विद्यालय जवळगाव इत्यादी शाळेतील विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत। तर दिव्यांग म्हणून या केंद्रावर एक मुलगी भोसले वैष्णवी ही परीक्षा देत आहे। या दिव्यांग विद्यार्थ्याला या केंद्रात शासनाने दिलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तर बैठे पथक म्हणून या केंद्रावर संगीता ढगे, मंडळाधिकारी DM भंडारे, तलाटी यांनी काम पाहत आहेत। तर कवठाळ येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय या केंद्रावर केंद्र चालक म्हणून HV चांबले हे काम पाहत असून या केंद्रावर एकूण 177 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। त्यात शिवाजी माध्यमिक विद्यालय कवठाळा, जिल्हा परिषद प्रशाळा जवळगा, विवेकानंद विद्यालय चवण हिप्परगा, नरसिंह विद्यालय गुरदाळ, दासगीर विद्यालय शंभू उमरगा इत्यादी शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असून या केंद्रावर दिव्यांग 2 मुली परीक्षा देत असून त्या मुलींना लेखनिकाची गरज नसल्याचे केंद्र प्रमुखांनी सांगितलं। तर या केंद्रावर बैठे पथक म्हणून GN गोपिनवाड, कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मण कांबळे, तलाठी सज्जा देवणी SH दुर्कर, अंगणवाडी पर्यवेक्षक इत्यादी काम पाहत होते। सदर सर्व केंद्रावर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही गैरवर्तणुकीचा प्रकार घडत नसल्याचं निदर्शनास आलं। या केंद्रावर सुरळीत परीक्षा चालू आहेत। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर।